नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि जसं की आपल्याला माहिती आहे की आता मतदानाचा दिवस खूप जवळ आलेला आहे आणि काही दिवसामध्ये मतदान असेल आपलं. आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या घरी येऊन, आपल्या प्रभागात येऊन आपल्याला आश्वासनं दिली असतील, परंतु पूर्ण कोण करणार याचा विचार करूनच मतदान करा. कुणाचा पाहुणा, कुणाचा रावळा, कुणाचा जवळचा, कुणाचा संबंधी ह्या गोष्टीच्या भानगडीत पडू नका. हे राजकीय नेते आपल्या वरच्या लेवलला सगळे आपले नातेसंबंध जपून असतात आणि आपण फक्त स्थानिक लेवलला लोकल कार्यकर्ते, लोकल मतदार, आपण हा विचार करतो की मी जर ह्याच्या बाजूने बोललो, मी ह्याला मतदान केलं तर ह्याला कसं वाटेल. काही विचार करू नका. कोण तुमच्या घरचं राशन भरून द्यायला येत नाही. आपल्याला कष्ट करून आपल्याला खायचंय. त्यामुळं जे कोण तिथं निवडून देताल ते अशी लोक द्या की जी तुमच्या वेळेला उपयोगी पडतील, जे तुमच्या हक्कासाठी कामं करतील, जे तुमच्यासाठी लढतील. बाकी जे राजकीय नेते आहेत ते त्यांचा स्वार्थ साधून घेण्यासाठी बसलेलेच आहेत. स्थानिक पातळीवरती आपण आपल्यासाठी, आपल्या गावासाठी असा नेता निवडा, आपला असा नगरसेवक निवडा की जो आपल्या प्रभागाच्या कामांसाठी उपयोगी पडेल, ना की राजकीय नेत्यांसाठी. ठीक आहे. फक्त सतरंजी उचलणाऱ्यांमध्ये जायचं असेल तुम्हाला तर तुम्ही कुणालाही मतदान करा, काही अडचण नाही. पण एक प्रामाणिक नागरिक, एक प्रगल्भ नागरिक, एक सुदृढ जागरूक मतदार म्हणून तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि ह्यासाठी तुम्हाला स्वतः तयार होऊन त्यामध्ये उतरावं लागेल. आपल्यासोबत आपल्या कुटुंबियांना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना जागृत करावं लागेल की फक्त पैसे घेऊन किंवा कुणाची फक्त मागं फिरून आपल्याला मतदान करायचं नाहीये. आपल्याला आपल्या शहराच्या, आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी करायचंय. शहर तोच पडत चाललंच आहे, पण इथनं पुढं ते असं अजून बकाल पडू नये यासाठी आपण प्रयत्न करा. ठीक आहे. एवढंच फक्त सांगेल आज. जय हिंद, जय महाराष्ट्र.